कथेचं शीर्षक आहे हीच खरी सावित्री. जिजाबाईने शिवबाला घडविले. जिजाबाईने शिवबाला घडविले आणि शिवबांनी मराठी राज्य उभारले. शिवबाने मराठी राज्य उभारले. ज्योतिबांनी शिक्षण ज्योत पेटवली. ज्योतिबांनी शिक्षण ज्योत पेटवली आणि सावित्रीबाईंनी ज्योत सांभाळली. सावित्रीबाईंनी ज्योत सांभाळली. इथे पुणे आहे विद्येचे माहेरघर. इथे पुणे आहे विद्येचे माहेरघर. इथे नाही शिक्षणात माघार. इथे नाही शिक्षणात माघार. ज्योतिबांनी उघडले शिक्षणाचे दार. ज्योतिबांनी उघडले शिक्षणाचे दार. मोदींनी पकडले शिक्षणाचे दार. घरातील बाई शिकू लागली. घरातील बाई शिकू लागली. घरातील प्रजा शिक्षणमय झाली. सावित्रीच्या मुली पुढे आल्या. शिक्षणात अग्रेसर होऊ लागल्या. शिक्षणात अग्रेसर होऊ लागल्या. हा म्हणता महाराष्ट्र साक्षर झाला. हा म्हणता महाराष्ट्र साक्षर झाला. भिडेवाडा शिक्षणाचा कारवान झाला. शिक्षणाचा जाती धर्माची चौकट मोडत पोरी तू फुलंदेवी बनून बघ. जाती धर्माची चौकट मोडत पोरी तू फुलंदेवी बघ आणि अंधश्रद्धेला फासावर चढवत सावित्रीबाई म्हणून जग. आणि अंधश्रद्धेला फासावर चढवत सावित्रीबाई फुले म्हणून जग. संविधानाची ताकद म्हणून वर्ण व्यवस्था इथून पडाली. संविधानाची ताकद म्हणून वर्ण व्यवस्था इथून पळाली. स्त्रीला गुलाम म्हणून बघणारी मनुस्मृती कायमची जळाली. सावित्री की सावित्री हे तूच ठरवणार. यस सर, आलं लक्षात आलं सगळ्यांच्या, म्हणजे आहे जागरूक. सावित्री की सावित्री हे तूच ठरवणार. शिक्षण घे आणि तूच तुझा इतिहास घडवणार. विजय वडवेराव सरांची ही कार्यरत शब्द आहे. अज्ञानाचा अंधार दूर करूनी ज्ञानाचा पाया बांधला. अज्ञानाचा अंधार दूर करूनी ज्ञानाचा पाया बांधला. देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून भिडेवाडा बोलला. देशातील मुलींची पहिली शाळा सुरू करून भिडेवाडा बोलला. सावित्रीबाईंच्या हातावर फुलेंनी शिक्षणाचा टॅटू गोंधळला. सावित्रीबाईंच्या हातावर फुलेंनी शिक्षणाचा टॅटू गोंधळला. म्हणूनच पुन्हा पुण्यामध्ये सर, म्हणूनच पुन्हा पुण्यामध्ये ज्योतिबाचा वाडा बोलला. ज्योतिबाचा वाडा बोलला. गावातल्या लोकांनी विरोध मोठा केला. गावातल्या लोकांनी विरोध मोठा केला. नाही थांबल्या सावित्री. नाही थांबल्या सावित्री. सुशिक्षित करून स्त्रियांना समाज पुढे नेला. सुशिक्षित करून स्त्रियांना समाज पुढे नेला. ओसाड झाला होता पुण्यातील गावगाडा. ओसाड झाला होता पुण्यातील गावगाडा. पुन्हा तुम्ही घेतला पुढाकार. विजयराव, पुन्हा तुम्ही घेतला पुढाकार आणि गरजून उठला भिडेवाडा आणि गरजून उठला भिडेवाडा. धन्यवाद. आईंचं वय किती आहे सांगा बरं अंदाजे. सांगा. मी ऐका, मी काय विचार, मला माहितीये आम्ही नेहमी भेटतो जिथं स्वतःला तज्ञ भांड म्हणणारे लोक, मला दूर जायचंय, मला दूर जायचंय, पुण्यात आता तरी सांगतात काम राहतो. माझ्या मागावरून माझ्या मिनिटं करून टाकलं मला. अगोदर या अगोदर. त्यात आईनं म्हणतो तुम्ही या सादर करा. यांनी सगळं शेवटी मित्र टाळ्या वाजवा. हे सोपं नाहीये. आणि आई पण जोशी आहेत. किती मोठी गोष्ट आहे. म्हणून रंगात अडकू नका. धन्यवाद. तत्पूर्वी एक छोटंसं निवेदन, जे समोर बसलेले आहेत त्यांच्या कवितांतून सादर व्हायचे आहे. त्यांनी कृपया लिस्ट मध्ये आपले नाव घ्यावे. नमस्कार सगळ्यांना. मी जिथे नोकरी केली, एक मिनिट बोलू नका कोणीही, शांततेने ऐका. ज्या ठिकाणी मी नोकरी केली त्याच ठिकाणी सावित्रीबाईंची शाळा होती. ज्या ठिकाणी मी नोकरी केली त्याच ठिकाणी लहूजींची हे होती व्यायामशाळा होती. आम्ही मुलांना ती व्यायामशाळा दाखवायला नेतो. यांनी व्यायामशाळा चालवली म्हणून स्वातंत्र्य मिळालं. अशा थोर लोकांना त्यांनी व्यायामाला बोलवलं आणि आपलं आयुष्य तेवढ्यासाठी घालवलं. मला असं वाटतं त्यांचे वडील इंग्रजांचं काही जे पेशव्यांचं युद्ध होतं ते स्वतः पाहिलं
आणि त्या दिवशीपासून त्यांनी सांगितलं की इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी मी व्यायामशाळा चालवी आणि त्यांनी आपल्या शेवटपर्यंत व्यायामशाळा चालवली. आम्ही मुलांना हे सगळं खूप शिकवलं. हे सगळे फोटो आमच्या शाळेमध्ये फोटो फक्त लावण्यासाठी नाहीये, तुम्ही काय करू शकता हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता बघा मी हे केशरी हिरवा घेतलं होतं आधी काय रे, हा म्हणाला की तुम्ही अंगावर घेतलं नाही ते. मी म्हटलं नाही. बरोबर तुम्ही बदलून घ्या रंग. मग मी बदलून घेतला. पण म्हटलं याच्या मनाला काहीतरी वाटेल म्हणून त्याच्याबद्दल लिहिलं केशरी रंग त्यागाचा, केशरी रंग तेजाचा, केशरी रंग क्रांतीचा आणि केशरी रंग शांतीचा. म्हणून मग मी तो बदल केला. नाही तर तो हिरवा रंग निसर्गाचा, तो पण किती चांगला आहे की निसर्ग दाता, निसर्ग पिता, निसर्ग बहुगुणी, निसर्ग देतो अन्न वस्त्र, निसर्ग देतो पाणी. झाडे झुडपे तोडू नका, पशु पक्षी मारू नका, झाडांचे राखून निघा, झाडे वाढतेल बघा. झाडांवर आपण प्रेम करावं म्हणून तो हिरवा रंग सुद्धा तितकाच मला प्रिय आहे. आणि हा पांढरा रंग तो विचारायला नको. आपलं मन स्वच्छ ठेवा, स्वच्छ ठेवा, स्वच्छ ठेवा. मग सावित्रीबाईंनी एवढं सगळं केलं, मग आपण काय करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. की आम्ही खूप इथं लिहिली सकाळपासून मी वाचते पण ते, परंतु आपण काय करतो ह्या थोर लोकांकडनं आपण काय शिकलो ते आपल्या आचरणात आहे किंवा नाही, किंवा काही पर्सेंट तरी ते करतो की नाही आपण पाहिलं पाहिजे. आमच्या शाळेत ह्याच पद्धतीला जिथे सावित्रीबाईंनी काम केलं त्यांच्याच मुली शाळेमध्ये होत्या. 7वी पर्यंत शाळा शिकली की मुलींचं शिक्षण बंद. मग आम्ही विचारायला जाणार का नाही यांना शाळेमध्ये घातलं, का नाही शाळेमध्ये घातलं. त्यावर त्या काय म्हणणार, अहो त्यांना मागणी आली. आता मागणी सुद्धा पैसे देऊन पण येत होतो पूर्वी, असा तो सगळा काळ होता. पण त्या काळी आम्ही पथनाट्य केली. कशासाठी, त्यातून काय शिकवलं ते मी तुम्हाला सांगते. त्या मुली आपल्या आई वडिलांना काय म्हणाल्या, पाया पडा तुम्ही हात जोडा मला कशाला नाही बघ भुलायचं. शिक्षण पूर्ण झाल्या बिगार लगीन नाही मला करायचं. शिक्षण पूर्ण झाल्या बिगार लगीन नाही मला करायचं. तुम्ही नाही गेलत शाळा मंदी म्हणून हालत झाली समधी. तुम्ही नाही गेलत शाळा मंदी म्हणून हालत झाली समधी. शरीराच्या हाडकं झाकायने धुडकन कुठवर असं चालायचं म्हणून शिक्षण पूर्ण केल्या बिगार लगीन नाही मला करायचं. शिक्षण पूर्ण झाल्या बिगार लगीन नाही मला करायचं. अडाणी बनाना अक्कल घटली रात्रंदिवस दारूची बाटली. अडाणी बनाना अक्कल घटली रात्रंदिवस दारूची बाटली. झोपडपट्टीची दारूची भट्टी गणित मला सोडवायचं. आणि हे गणित सोडवण्यासाठी शाळेत मला जायचं. पाया पडा तुम्ही हात जोडा मला कशाला नाही बघा भुलायचं. शिक्षण पूर्ण केल्या बिगार लगीन नाही मला करायचं. शिकल्याचं त्याला दोन अडाणी म्हणतय देवाचं देणं. शिक्षण घेत्यात बंगला तर त्यातून आपण झोपडीत राहायचं. म्हणून शिक्षण पूर्ण केल्या बिगार लगीन नाही मला करायचं. डोकं टेकत काठीला तवा रुपया नसतो गाठीला. डोकं टेकत काठीला तवा रुपया नसतो गाठीला. म्हातारपणी ना दवा ना पाणी न एकलंच कुठं तरी मरायचं. म्हणून शिक्षण पूर्ण केल्या बिगार लगीन नाही मला करायचं. अहो ते 7वी पर्यंत शिकल्या. 7वी पर्यंत त्यांना सगळं समजत होतं म्हणून त्यांनी पटवून सांगायचं ते ठरलं. राजापुर लोकशाही आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जर आम्हाला शाळेमध्ये पाठवलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून शिक्षण पूर्ण
राज्य आपलं लोकशाही आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. शिकून शान घ्यायचे ज्ञान जीवन सुखात जगायचं. शिक्षण पूर्ण झाला बिगा यकीन नाही मला करायचं. पाया पडा तुम्ही हात जोडा मला कशाला नाही बघा बोलायचं. शिक्षण पूर्ण झाल्या बिगा लगीन नाही मला करायचं. नाव वेडेवाडाचं आहे. सुधारणेचा मूळ पाया शिक्षण हा खरा. तळागाळापासून प्रसार शिक्षणाचा करा. नका पाहू जातीपाती आणि धर्म परंपरा. शिकवा मुलींना वाहू द्या ज्ञान गंगा घरोघरा. ज्योती आणि सावित्रीने उघडले शिक्षण कवाडा. मुलींची शाळा प्रथम साक्षी पुण्याचा तात्या भिडेवाडा. पोहले उभयते प्रवाहाविरुद्ध असा हा जोडा. पदकमले उमटली तेथे विचार करा थोडा. स्त्री शक्ती जागृत तर स्त्रीमुक्ती होईल खास. शिक्षित स्त्रियांमुळे होई सुधारणा हमखास. शिका संघटित व्हा तुम्ही धरा शिक्षणाची कास. उघडण्या शाळा विचार ज्योती सावित्री घेई ध्यास. उघडली शाळा भिडेवाड्यात मुलींची ही पहिली. झाली यास्तव धर्म मार्तंडाच्या तनूची काही. मिळेना शिक्षका म्हणून शिकली साऊ माऊली. पाठविना मुली शाळेत कोणी येते वैधव्य आकाळी. जाऊनी घरोघरी पटवी महत्व साऊ तेव्हा. घातल्या मुली शाळेत कैकांनी पहिल्या दिनी 6. वर्षाखेर 25 अंक पुढे 70 वर गेला हा. फातिमा शेख मुक्ता साळवे शिकल्या येथेच पहा. येई इथे शिकविण्यास साऊ. येई इथे शिकविण्यास साऊ. छडेले तिज कर्मठांनी. शेन चिखल दगड मारिले सावित्रीस दुर्जनांनी. न सोडी ध्येय आपुले करी कार्य ती नेटाने. शिवाय शाप देई कित्येक अडविले पती रानग्यांनी. उस्ताद लहोजी साळवे गुरु ज्योतिबांचे पैलवान. ठेविले 2 गडी पाळतीवर साऊवर ते ध्यान. निर्भयतेने करी काम साऊ विसरून देह भान. शिक्षण बीज अंकुरे झाले तयाचे नंदनवन. झाले तयाचे नंदनवन. भिडेवाडा सांगे इतिहास हा ज्ञान गंगा उगमाचा. जपूया त्या स्मृती सारेच वारसा ज्योती साऊचा. करूया रक्षण त्याचे बांधू चंग स्मारक करण्याचा. सामर्थ्य आहे एकीचे चळवळीचे घ्या ध्यास तुम्ही याचा. धन्यवाद. धर्मबंधने तटातट तुटली ज्योतिबा तुमच्यामुळे. धर्मबंधने तटातट तुटली ज्योतिबा तुमच्यामुळे. आकाशाला गवसणी घालणारी फुलली फुले माता सावित्री तुमच्यामुळे. तुमच्यामुळे कविता घेतो. सावित्रीच्या लेकींनो चला एक होऊया. सावित्रीच्या लेकींनो चला एक होऊया. लोकशाही वाचवण्यासाठी आता आपण लढूया. आता आपण लढूया. नाही सहन करणार. नाही सहन करणार. नाही होणार मी लाचार. माझ्या सावित्रीच्या लेकींनो आपण करूया फक्त आणि फक्त शिक्षणाचा प्रचार. भिडेवाड्यातून घडली स्त्री शिक्षणाची क्रांती. भिडेवाड्यातून घडली स्त्री शिक्षणाची क्रांती. जगातली मुलगी शिकून माय ममतेने फुलवली धरती. माय ममतेने फुलवली धरती. अंगावरती सेन माती जेलोनी घेतला वसा स्त्री शिक्षणापायी. अंगावरती सेन माती जेलोनी घेतला वसा स्त्री शिक्षणापायी. तुमचे कार्य तेवत तुमचे कार्य तेवत ठेवती ज्योत. प्रत्येक स्त्री दिसते सावित्री आई. प्रत्येक स्त्री दिसते सावित्री आई. धन्यवाद. मी ॲडव्होकेट रामचंद्र पाचुलकर. माझ्या कवितेचं एक शीर्षक आहे माय सावित्री ज्ञान गंगोत्री. सावित्री माय तुझ्यामुळं भिडेवाड्यात ज्ञान गंगा अवतरली. सावित्री माय तुझ्यामुळं भिडेवाड्यात ज्ञान गंगा अवतरली.
तुझ्या लेकीने शिकून घरदार सुधारली, तुझ्या लेकीने शिकून घरदार सुधारली. लेकींच्या उद्धारासाठी तू तेव्हा घेतली उभारी, लेकींच्या उद्धारासाठी तेव्हा तू घेतली उभारी. म्हणून त्यांनी आता सर्व क्षेत्रात मारली आहे भरारी, म्हणून त्यांनी आता सर्व क्षेत्रात मारली आहे भरारी. इतिहास जमा झाला आता चूल आणि मूल, इतिहास जमा झाला आता चूल आणि मूल. त्या कोमल कवळ्या कळ्यांचं झालं आता सुंदर फूल, त्या कोमल कोवळ्या कळ्यांचं झालं आता सुंदर फूल. आता ती वापरती गॅस आणि झाली ती बॉक, आता ती वापरती गॅस आणि झाली आहे बॉक. ती आपल्याची झाली आहे सबला आणि उत्तम वाजू लागली आहे तबला. ती आता आपल्याची झाली आहे सबला आणि उत्तम वाजू लागली आहे तबला. आता तिची कोणी काढीत नाही खोडी, आता तिची कोणी काढत नाही खोडी. अहो कराटे शिकून ती हातपाय मोडी, आता कराटे शिकून ती हातपाय मोडी. सावित्री माय तुझ्या लेखी झाल्या किरकणी, सावित्री माय तुझ्या लेखी झाल्या किरकणी. अगं त्या संकट उडून लावतात भुरकणी, अगं त्या संकट उडून लावतात भुरकणी. तुझ्या लेखी हल्ली खात्यात लईत भाव, तुझ्या लेखी हल्ली खात्यात लईत भाव. अगं लग्नाळ तरुणांचा मांडला गेला, अगं लग्नाळ तरुणांचा मांडला गेला. मोडीत काढली त्यांनी पुरुषांची मक्तेदारी, तुझ्या लेकीने मोडीत काढली पुरुषांची मक्तेदारी. पायलट कर्नल कॅप्टन बनून गेल्या लष्कराच्या दारी, पायलट कर्नल कॅप्टन बनून गेल्या लष्कराच्या दारी. पुरुष जातीला म्हणे नाही अकलेचा पत्त्या, पुरुष जातीला म्हणे अकलेचा नाही पत्त्या. आणि तीच रोखते स्त्रीभ्रूण हत्या, आणि तीच रोखते स्त्रीभ्रूण हत्या. तुझे लेख शिकून झाली शहाणी, सावित्री माय तुझे लेख शिकून झाली शहाणी. घरादाराला केला तिने चकनानी, तू घरादाराला केला तिने ज्ञानी. आडी अडचणीला ती पाचते पाणी, आडी अडचणीला ती पाचते पाणी. तीच होऊ दे या देशाची राणी, तीच होऊ दे या देशाची राणी. धन्यवाद. साऊ जय जिजाऊ. कवितेचा शीर्षक आहे भिडेवाडा. शिक्षणाचा अधिकार दिली साऊने भलरी, शिक्षणाचा अधिकार दिली साऊने भलरी. शिकली माता भगनी पुणे शिक्षण पंढरी. शेणमाती ही जेलली, शेणमाती ही जेलली. भिडेवाडा बोलला वाड्या समोरचा हा गणपती बोंबलला, हा वाड्या समोरचा गणपती बोंबलला. सावित्रीच्या लेखी गाती कसे दगडाचे गीत, सावित्रीच्या लेखी कसे गाते दगडाचे गीत. पाठांतर गात असे आहे आता ते राष्ट्रगीत. भिडेवाड्यातून येतो हा आईचा आवाज, भिडेवाड्यातून येतो हा आईचा आवाज. शिक्षणाचा अधिकार माझ्या साऊच्या मनात. नायगावी जन्मलेली, नायगावी जन्मलेली क्रांतीज्योती साऊमाई. भारताचा अभिमान समता ताई माई. सासर झाले मायर, सासर झाले मायर. साऊ शिक्षणाचे थोर, ज्ञानमाता ज्ञानज्योती. शिक्षणाचा लावी घोर, शिक्षणाचा अधिकार दिला साऊने भल्लारी. शिकली माता भगिनी पुणे झाली शिक्षण पंढरी, पुणे झाली शिक्षण पंढरी. सर्वांना जय भीम. विद्येची देवता आणि माझी खरी सरस्वती हिला मी पहिले प्रथम वंदन करते आणि मग माझी सावित्रीबाईंची कविता सादर करते. भिडेवाड्याचा आक्रोश ऐकून, भिडेवाड्याचा आक्रोश ऐकून कान का बंद करता तुम्ही. जागे व्हा, जागे व्हा, उठा खडबडून विनवणी करतो आम्ही. आठवा सावित्रीच्या हाल अपेक्षा. दगड मारती नराधम, फेकती शेण गोळे, पण
सरकार डोळे मिटून त्यांना का नाही देत दाद? आपण सारे एक होऊ, लावू थोडा हातभार, पुन्हा एकदा हसेल हा भिडेवाडा, तोच आमचा खरा आधार. शपथ आम्हा भिडेवाड्याची आता घेतला वसा, तडीस घेऊ सर्वांनी मिळून शपथ घेऊ, भिडेवाड्याचे दर्शन घेऊ, भिडेवाड्याचे दर्शन घेऊ. जय भीम, जय संविधान. जय ज्योती, जय सावित्री यांना त्रिवार वंदन करते. आपणा सर्वांना संविधान जय भीम करते आणि विजय सरांना खूप खूप धन्यवाद करते. सकाळी 10 वाजल्यापासून या महोत्सवाचा आरंभ झाल्यापासून प्रत्येकाच्या कविता आपण ऐकल्या, पण माणूस किती स्वार्थी आहे नाही म्हटलं तरी हे तुम्हाला कळेल. कशावरून? ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला आपल्या सभागृहामध्ये गर्दी होती आणि आज आपल्या कविता ऐकण्यासाठी सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. अजिबात नाही, मनाला लावून घेण्याची अजिबात नाही गरज नाही, कारण मला जे सादर करायचं आहे त्याच्यासाठी हे एवढे माझे बंधू आणि भगिनी बसलेले आहेत, ह्या पुरेशा आहेत. या महोत्सवाचा विषयच आहे भिडेवाडा, त्यामुळं शीर्षक ठेवण्याची गरज नाही. भिडेवाडा ज्या वेळेला महात्मा फुलेंना वरातीमधून बाहेर काढल्या गेलं आणि तेव्हापासून या अंगाराची सुरुवात झाली. अंगार झाला लाल म्हणे हे काय झालं, अंगार झाला लाल म्हणे हे काय झालं, विद्येविना मती गेली केले बहुजनांचे हाल. पेटलेल्या मशालीने पेटविली ज्योत आणि पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये भिडेवाड्याच्या उद्धरात. पहिलीच शिक्षिका ती, ज्योतीची प्रेरणा ती, तुडवून जुड्या रूढीला दोघेही पुढेच जात होती. पुण्यात पेशव्यांची होती लाही लाही, आठवत असेल तुम्हाला इतिहास. पुण्यात पेशव्यांची होती लाही लाही, या संघर्षमय कार्याची भिडेवाडा देतो ग्वाही. ज्योती सावित्रीचे कार्य, मुलींची पहिली शाळा, बालविवाहास बंदी, सती प्रथा बंद, केशोपन बंद, बालसंगोपन केले सुरू, सत्य शोधक रुजवला बहुजनात यक्ष यक्ष, आणि या संघर्षमय कार्याची भिडेवाडा देतो साक्ष. चपापले ते गोरे, त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं. चपापले ते गोरे, बोले कोण म्हणे हे शिक्षण प्रेमी, यांनीच रोखली हो पुण्यामध्ये आणीबाणी. यांच्या कार्यास नाही अंत, महात्मा 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 ज्योतिराव फुले ही पदवी ऐकतो भिडेवाडा आनंदात. अमर झाला भिडेवाडा, अमर. लोक म्हणत होतात जीर्ण भिंती झाल्या, भिडेवाडा कुठे गेला. लक्षात ठेवा, अमर झाला भिडेवाडा इतिहासात आणि देशा विदेशात. अखंड राहो समाज सारा, मा सावित्री, बा ज्योतिबा आणि भिडेवाड्याच्या ऋणात. जय ज्योती, जय सावित्री, जय भिडेवाडा, जय भीम. साऊने दिला शिक्षणाचा धडा, म्हणून आजची स्त्री बनली कणखर. साऊने दिला शिक्षणाचा धडा, म्हणून बनली आजची स्त्री कणखर. आणि येईल त्या संकटाला एक सडेतोड, येईल त्या संकटाला सडेतोड देण्यास लढा उतरली ती आज रस्त्यावर. आजची स्त्री ही रस्त्यावर आहे. आणि दुसरी गोष्ट की आज किती वर्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिकृती सावित्रीबाई फुले यांना भारत भूषण आणि भारत रत्न पुरस्कार मिळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. तीच इच्छा व्यक्त करून राज्य शासनाकडे
त्याची दखल दिलेली आहे. तरी सगळ्यांना विनंती करते आणि आमच्या विजय सरांना पण विनंती करते की या विषयाचा धागा आपण हातात कंगनाप्रमाणे बांधावा आणि ही गोष्ट पुढे घ्यावी. जय हिंद. कवितेचं शीर्षक आहे भिडेवाडा. पहिली मुलींची गशाळा, पहिली मुलींची गशाळा भरली भिडेवाड्यात, पहिली मुलींची गशाळा भरली भिडेवाड्यात. शिक्षण वाघिणीचे दूध आग्या मोहळाचा मध, शिक्षण वाघिणीचे दूध आग्या मोहळाचा मध. सावित्रीबाईने गपिला म्हणून आला योग छान, सावित्रीबाईने गपिला म्हणून आला योग छान. तिला महात्मा ज्योतिबांची साथ, तिला महात्मा ज्योतिबांची साथ म्हणून भिडी अंधाराला तिग, म्हणून भिडी अंधाराला तिग. शेणा मातीचा गमारा सण केला तीन सारा, शेणा मातीचा गमारा सण केला तीन सारा. अंधार पडला ग फेका सावित्रीबाईच्या ग पुढ, अंधार पडला ग फेका सावित्रीबाईच्या ग पुढ. प्रवास नवता ग सोपा तिन साधला ग मोका, प्रवास नवता ग सोपा तिन साधला ग मोका. ज्ञान गंगा ज्ञानाची ग आता वाड्या वस्त्यावर आली, गंगा ज्ञानाची ग आता वाड्या वस्त्यावर आली. माळरानाची ग जमीन सुपीक बनली ग आता, माळरानाची ग जमीन सुपीक बनली ग आता. पोरी शिकल्या ग छान म्हणून उगवल धान, पोरी शिकल्या ग छान म्हणून उगवल धान. गरिबीच्या पाऊल खुना मिटू लागल्या ग आता, गरिबीच्या पाऊल खुना मिटू लागल्या ग आता. लेकी बाळीला ग मान मिळू लागला ग छान, लेकी बाळीला ग मान मिळू लागला ग छान. छान जीवनात पुण्य भिडेवाड्याने ग केलं, छान जीवनात पुण्य भिडेवाड्यानं ग केलं. जाती धर्माचा ग नाही आधार घेतला ग त्यानं, जाती धर्माचा ग नाही आधार घेतला ग त्यानं. पुसला जन्माचा ग डाग मिळतो मुलींना ग मान, पुसला जन्माचा ग डाग मिळतो मुलींना ग मान. सावित्रीबाईचे गद्यान जाते शिकवून जिन, सावित्रीबाईचे गज्ञान जाते शिकवून जिन. भिडेवाड्याचा ग सन्मान गेला वाढत ग छान, भिडेवाड्याचा ग सन्मान गेला वाढत ग छान. आणि ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या हा महोत्सव अगदी सुंदरपणे संपूर्ण देशामधील कवींना एकत्र आणलं, त्या वडवेरावांसाठी पुढील दोन वेळी. वडवेरावाने गदिले, वडवेरावाने गदिले, वडवेरावाने गदिले महत्व भिडेवाड्याचे ग पटवून, वडवेरावाने गदिले महत्व भिडेवाड्याचे ग पटवून. शेवट विद्यादानाचे ग माहेर केले त्याने काळजात घर, विद्यादानाचे ग माहेर केले त्याने काळजात घर. सावित्रीबाईचे ग
पुण्य मला लिहिता वाचता ग आले सावित्रीबाईचे हे ग पुण्य मला लिहिता वाचता ग आले. धन्यवाद. मी अशोक सोनवणे. कवितेचं शीर्षक अंतरंग. भिडेवाडा भिडेवाडा मायेचा सागर, प्रेमाचा आधार, शिक्षण मूल्याचा जागर, नीती मूल्यांचा वारसदार, ज्ञान क्रांतीचा इतिहासाचा तो साक्षीदार, इतिहासाचा तो साक्षीदार. भिडेवाडा काळाच्या पुढे पाहणारा ज्ञानाचा महासागर, विद्येचा थांब सागर, शिकवित येतो ज्ञानाचे अक्षर, शिकवित येतो ज्ञानाचे अक्षर. भिडेवाडा शिक्षणाचं भाग्य घडविणारा, पुण्याचं पुण्य ऐतिहासिक काम करणारा, पुण्याची पुण्याई विश्वाला सांगणारा, पुण्याची पुण्याई विश्वाला सांगणारा. भिडेवाडा महात्मा फुले यांना जीव लावणारा, त्यांचे विचारधारा जपणारा, त्यांचे अंतरंग सांगणारा, क्रांतीची ज्योत तेवढ ठेवणारा. ज्योतिबा फुले यांना महात्मा किताब प्रदान करणारा, ज्योतिबा फुले यांना महात्मा फुले किताब प्रदान करणारा. धन्यवाद. कविता गावाकडच्या आयाबायांना उद्देशून लिहिलेली आहे, कारण त्यांना दुसरी सावित्री जास्त जवळची वाटते. ही कवित्री त्यांच्या मनावर ठसवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आया बाया नव मैतरणी नव पोरी सोरी नव या गया, तुम्ही या गया. भिडेवाडा सांगतोय गाथा, साऊची कथा तुम्ही ऐका. भिडेवाडा सांगतोय गाथा, साऊची कथा तुम्ही ऐका. सन 1800 साल बाया बापड्यांचे बेहाल, माणूस म्हणून नव्हती किंमत, ना होता कोणी त्यांना वाली. साऊच्या मणी खदखद, रोज मणी दाट कळवळ, कसा करावा हलका भार, ज्योतिबा झाले तत्पर. साऊचे उरकिले शिक्षण, तिला लिहिते वाचते करुण. उभी केले वर्गामधी, उभी हो केले वर्गामधी, साऊला केले वर्गामधी. तात्यारावांनी पाळीला शब्द, होती शिक्षणाची त्यांना आस, मग दिले मजसी कार्यास. शाळा इथंच मग हो भरली पहिली शाळा, ओ भरली मुलींची शाळा, ओ भरली. रोज भरू लागली हो शाळा, शेण गोळ्यांचा तिच्या व मारा. इडापिडा तिच्या मार्गावर, शिव्या शापांची आरोळी काणी. तरी रेटून पाऊले टाकी, वाढता वाढे पोरींचा पट. तिची स्वतःच्या मनाशी अट, शिक्षण करील यांचा उद्धार. शिक्षण करील हो उद्धार, शिक्षण करील यांचा उद्धार. ती शिकली सवरली होऊन, हातभार लागेल राष्ट्र कार्यास. तिच्या मनान हेरल सार, साऱ्या जाती पाती ओलांडून. शाळा रोज चाले जोमान, सोबतीला फातिमा शेख. भूगोल इतिहास गणित व्याकरण, आणि हो मराठी भाषा. रोज चाले ऐसा अभ्यासक्रम, अनमनी एक काहूर. दिन दुबळ्या पीडितांचे हाल, कार्य करावे लागेल तत्पर. तैसे कार्य लागे सिद्धीस, अन जन्म होई सार्थक. नाव लागले विद्यापीठास, नाव लागले विद्यापीठास. साऊचे नाव विद्यापीठास. अशी भली थोरली गाथा, माझी पडझड हाला पेष्टा. अशी भली थोरली गाथा, माझी पडझड हाला पेष्टा. कणतोय तरी ऐकिली, आता होईल राष्ट्रीय स्मारक. आत्मा नसेल माझा त्यात, आता होईल राष्ट्रीय स्मारक. आत्मा नसेल माझा त्यात, मी शेवटचा साक्षीदार. मी
शेवटचा साक्षीदार, मी हो शेवटचा साक्षीदार. धन्यवाद. जय ज्योती जय प्राण.